नमस्कार सर. नमस्कार. तुम्हाला असं वाटतंय का की पुण्याचे खासदार हं. आदरणीय कैलासवासी सुरेश कलमाडी. म्हणायचं सुरेश कलमाडी साहेबांवर काँग्रेसने अन्याय केला का? हो, काँग्रेसने अन्याय केला. मी जी माहिती आत्ता देणार आहे ना, की बऱ्याच लोकांना ही माहिती ही गोष्ट माहीत नाही आहे, की सुरेश कलमाडी जेलमध्ये का गेले? पहिली गोष्ट तर सुरेश कलमाडी जेलमध्ये का गेले आणि काँग्रेसने कसा स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला? एक टी व्ही चॅनलवाला 2010मध्ये जेव्हा CWJचे प्रकरण पुढं आलं, तेव्हा तो रोज आपल्या चॅनलवर म्हणत होता, सुरेश कलमाडी इज करप्ट, सेंड सुरेश कलमाडी टू जेल. रोज बोंबा मारत होता. का बोंबा मारत होता? कारण त्याचं चॅनल चालत नव्हतं आणि त्याच्या मालकाने सांगितलं होतं की हा चॅनल आपल्याला बंद करायचा किंवा तुम्ही नोकरी सोडा. तर त्यांनी आपली स्ट्रॅटेजी बदलली आणि रोज बोंबला लागला, कारण TRP यावं म्हणून. काँग्रेसला वाटलं हा खूप दूध का धुला आहे. काँग्रेसने सुरेश कलमाडीविरुद्ध ॲक्शन घेतली. सुरेश कलमाडीने सस्पेंड केला, जेलमध्ये पाठवलं 6 महिने आणि त्यानंतर सुरेश कलमाडी म्हणजे ऑलमोस्ट संपले. पण त्याबरोबर काँग्रेस ही महाराष्ट्रामध्ये संपली. कारण काय झालं, काँग्रेसचा एवढा मोठा नेता गेला, काँग्रेसच्या मीटिंग रॅली कोण ऑर्गनाईज करा? सुरेश कलमाडी करायचे. आणि हा जो टी व्ही चॅनलवाला होता, रोज काँग्रेस विरुद्ध तो शिव्या शाप देत होता. रोज वड्रा काँग्रेस, सोनिया काँग्रेस असा करून बोंबाबोंब मारत होता. म्हणजे ज्या टी व्ही चॅनलवाल्यासाठी काँग्रेसने सुरेश कलमाडीला काढला, तोच टी व्ही चॅनलवाला रोज उठून काँग्रेसची बदनामी करत होता. म्हणजे काँग्रेसची वाढ या टी व्ही चॅनलवाल्यांनी तर लावलीच आहे, पण त्यांचा एक नेता पण घालवला काँग्रेसवाल्यांनी. अशी ही पूर्ण स्टोरी सुरेश कलमाडी विरुद्ध काय झालं. आणि त्यानंतर हा चॅनलवाला जेव्हा सुरेश कलमाडींना कोर्टाने ॲक्विट केलं, म्हणजे बरी केलं सगळ्या केसमध्ये, काहीच बोलला नाही. याच्या चॅनलवरती परत एकदा कार्यक्रम आला नाही, बाबा मी चुकलो होतो. म्हणजे याचा अर्थ या केसमध्ये फक्त काँग्रेस चुकली, काँग्रेसनेच सुरेश कलमाडींना संपवलं.